15 ऑगस्ट 1947 पूर्वी म्हणजे 15 ऑगस्ट 47ला काय घडलं? आपल्याला स्वातंत्र्य मिळालं 1947. म्हणजे भारत स्वतंत्र झाला. भारत स्वतंत्र झाला म्हणजे इंग्रजांपासून. 15 ऑगस्टच्या पूर्वी भारत होता. हिंदुस्थान होता. हिंदुस्थान म्हणजे काय? ते मी सांगतो 15 ऑगस्ट 1947च्या पूर्वी आपण 720 संस्थानं होती. 720 संस्थानं होती. त्या संस्थानांचे आपण नागरिक होतो. म्हणजे 1857ला जे बंड झालं संस्थानाचं ते इंग्रजांचे मांडलिक होते सगळे. म्हणजे आपण 1947 पूर्वी कोण होतो? हे मराठी होतो. आपल्या अभिजात भाषेचा आपण दर्जा मागतोय. आपली भाषेची उत्पत्ती सांगतायत 2,500 वर्षापासून मराठी भाषा आहे. भारतीय आपण 75 वर्षापूर्वी 47 पूर्वी झालो, पण मराठी तर त्याच्या आधीपासून आहोत. महाराजांचं जे मराठा साम्राज्याने अटकेपार जाऊन मराठा झेंडा रोवला. म्हणजे या भारताचा आता जो भारताचा नकाशा आपण दाखवतो तो पूर्वी नकाशा नव्हता भारताचा. तो आपण 47ला तयार केला. त्याच्या आधी भारत नव्हता. लक्षात ठेवा. महाराष्ट्राचा नकाशा पण नव्हता. आपण महाराष्ट्र तयार केला. तर आपलं म्हणणं काय की महाराष्ट्र आम्ही तुमच्याबरोबर संघराज्याचे सदस्य आहोत. काय सदस्य आहोत आम्ही संघराज्याचे. तुमचं परकीय आक्रमण आलं की आम्ही भारतीय आहोत, पण पहिलं महाराष्ट्रात आम्ही मराठी आहोत. तुम्ही महाराष्ट्रात कोणी किती यावं हे ठरवायचे अधिकार आम्हाला मिळाले पाहिजे. आणि ही लढाई त्याच्यासाठी आहे. त्याच्यासाठी तुमच्याबरोबर आमच्या राज्यात तुमच्याबरोबर स्पर्धा आम्ही का करावी? आम्हाला बघा आज कुठे अमेरिका वगैरे तुम्ही देश म्हणून बघता तिथं विजा कायदा येतो. काय तो तुम्हाला विजा काढावा लागतो. ते लोक काय करतात? त्यांना पाहिजे तेवढी मॅनपॉवर घेतात, कारण त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर त्यासाठी निर्माण केलेलं असते. आज आपल्याकडे ते नाही आहे ना किती. मग आपल्याला आता जर विजा कायदा नाही लावला तर आपलं इन्फ्रास्ट्रक्चर उपयोगाचंच नाही आहे. नाही बरोबर आहे तुमचं. म्हणून आपल्याला विजा पद्धत निश्चित आपण त्याच्यामध्ये कायदे नियम करणार आहोत. त्याच्यामध्ये कोणी कसं राहावं, तुम्ही काय करावं हे सगळं तयार होणार आहे. पण मागणी आहे, त्या मागणीला आपला पाठिंबा, कारण हे होणं आवश्यक आहे. कारण आज काय होते की मग ती किंमत कधी मिळेल ज्यावेळी आपल्याकडे स्पर्धा नसेल त्यावेळी. आज तुम्हाला तो एक मनुष्य काम नाही करत तर त्याला काढल्यावर दुसरं काम ठेवणारा मनुष्य मराठीच पाहिजे. स्वस्तामध्ये भैया मिळतो तर त्याची सामाजिक जबाबदारी काय आहे, त्याची सांस्कृतिक जबाबदारी काय आहे, त्याची कौटुंबिक जबाबदारी काय आहे. आम्ही बघतो स्पर्धा हवीच. एक हेल्दी स्पर्धा आपसात असावी. कॉम्पिटिशन काय होतं माहितीये का की लोकांना कसं असतं ना, लोकांना हक्क हवे असतात पण लोकांना जबाबदाऱ्या नको असतात. नाही स्पर्धा असावी. एक मिनिट माझं अर्धवट झालं. माझं स्पर्धा असावी पण ती स्थानिकांमध्ये असावी, वास नव्हे. आज अंबानी अदानीच्या भांडवलासमोर आम्ही नाही टिकू शकत. मग त्याच्यासाठी आपण 52% आमचे गुंतवणूक मागतो ना FDA. तसं तुम्ही बाहेरच्या परदेश अमेरिका वगैरेचे तुम्ही FDA टाकलाय ना, मग तसं राज्यांमध्ये पण FDA असेल तर तिथले उद्योगपती तयार होतील. आमच्या इथल्या क्लास 3 आणि 4च्या नोकऱ्या आमच्याच मुलांच्या आहेत. तुम्ही रिक्षा टॅक्सीचे लायसन्स आहेत तुम्ही तुमच्या राज्यातले घ्या, आमच्या आहेत ना. अधिकारी जे आहेत जे टेक्निकली वगैरे जास्त आहेत ते आम्ही तुम्हाला देतो ना घ्यायला. पण अशी आहे. नाही कसं आहे माहिती आहे की आज मराठी आता जे आपले मराठी बांधव रिक्षा चालवतात ना ते सुद्धा भाडी नाही. त्याला काय झालं की त्यांना आता मिळतोय ना चालवणारा, तो बंद झाला ना. म्हणजे आपण काय म्हटलं की परवाना फक्त स्थानिकांना दिले पाहिजेत. त्या बाहेरच्याला परवाना दिला की तो त्याला मिळणार आहे ना रिक्षा. झकत त्याला रिक्षा चालवावी लागणार आहे. मग आपण परवाना देताना अट टाकणार आहे की परवाना राहीलच. ॲडमिनिस्ट्रेशन वाईज कसं काय हो ते होणार. ते तुम्ही बघायला आवडेपेक्षा तुम्ही ह्या सजेशन सल्लागार समिती म्हणून जर आपण नेमणार आहोत तर तुम्ही सल्लागार म्हणून त्या समितीत या ना. तुम्ही ॲडवायझरी समितीमध्ये. धन्यवाद ताई तुम्ही बोललं.